आजच्या रोकटोक सत्रातून संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंनाच टोला लगावलेला. आपल्यासोबत आमदार प्रवीण दरेकर, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. भविष्यामध्ये तलवारीला तलवारच भिडेल अशा पद्धतीचं नेतृत्व टिकेल आणि जर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र फिरले असते महाराष्ट्रात तर आकडे वेगळे असते, अशा पद्धतीनं टोला लगावला ठाकरे बंधूंना. काय म्हणाल? मला वाटतं घरचा आहेर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय आणि वस्तुस्थिती आहे, ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र पालथा घालत होते, असा एकही जिल्हा नाही, मतदारसंघ नाही की ज्या ठिकाणी त्यांनी जाऊन प्रचार केला नाही, नियोजन केलं नाही. आणि मग जर राज्याचा मुख्यमंत्री एवढा फिरू शकतो तर पक्षप्रमुखांना नक्कीच फिरायला हवं होतं. परंतु संजय राऊतना काल उपरती झाली का? कारण उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मातोश्री सोडत नव्हते. त्याच्यामुळे मला वाटतं नेता हा ग्राउंडवर फिरणारा असावा, लोकांमध्ये मिसळणारा असावा, सुखदुःख समजणारा असावा. आणि उशिरा का होईना या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत किंवा ठाकरे बंधूंच्या बाबतीत संजय राऊतांनी ही भूमिका रोखठोक मांडलेली आहे. मला वाटतं आताचं राजकारण दरबारी राजकारण राहिलेलं नाही. या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री स्वतः दिवसरात्र कष्ट उपसतात, मेहनत करतात सर्व बाजूनी, आणि म्हणून यश मिळतं ना. का घरात बसून गप्पा मारून यश मिळत नसतं. नक्कीच. हर्षवर्धन सकपाळ त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानची केली. टिपू सुलतान यांच्याबद्दल जे विधान केलं, आता महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. कसं पाहता? मला वाटतं प्रत्येक ठिकाणी गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण हा शिवभक्त महाराष्ट्र आहे आणि छत्रपतींशी तुलना कुणाचीच होऊ शकत नाही. मला वाटतं तर शिवभक्त कान फोडतील या ठिकाणी हर्षवर्धन सकपाळ यांचे. आणि केवळ प्रसिद्धीच्या साठी जर आमच्या त्या ठिकाणच्या भावनांची कदर नसेल तर हर्षवर्धन सकपाळ यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल आणि त्याची किंमत त्यांना त्यांच्या पक्षाला मोजावी लागेल. मी तर सांगेन त्यांनी जाहीर महाराष्ट्राची माफी मागावी, नाहीतर प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर व्हावं. नक्कीच. शरद पवार यांच्याबाबत आता ते राज्यसभेवर जातील, बरीचशी चर्चा आहे आणि राज्यसभा निवडणूक सुद्धा चर्चेमध्ये आहे. संजय राऊत म्हणतात वेट अँड वॉचची भूमिका आहे. या ठिकाणी त्यांनी राज्यसभेवर जावं की जाऊ नये हा त्यांचा पक्षाचा महाविकास आघाडीचा विषय आहे. त्यांची मेजॉरिटी जर त्या ठिकाणी राज्यसभेच्या जाण्याच्या संख्ये इतकी होत असेल तर त्या ठिकाणी ते जातील. आणि पवारसाहेब एक अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व आहे, ते राज्यसभेवर जाणार असतील एकत्रितपणानं त्यांची गोळाबिरोज होऊन, तर आम्हाला दुःख व्हायचं काहीच कारण नाही. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देशाच्या राजकारणात लाभू शकतं. रोहित पवार यांनी अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं याबद्दल आता अमित शहांना पत्र लिहिलं आहे, पण त्यांना वेळ मिळू शकली नाही याबद्दल ते खंत सुद्धा व्यक्त करत आहेत. नाही, एक लक्षात ठेवा, त्यांनी पत्र दिलं म्हणून जाच होणार आहे का? तर असं काही नाही आहे. जाच राज्यातल्या देशातल्या हायर एजन्सी त्या ठिकाणी करतायत आणि अमित शहा तर स्वतः या देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शहा अजितदादांच्या बाबतीत पण किती त्यांचे संबंध चांगले होते सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे केवळ अजितदादांची काळजी रोहित पवार नाही आणि बाकीच्या कोणाला नाही असं काय मानायचं कारण नाही. मला वाटतं त्यांनी मागणी केले, त्या पत्राची दखल निश्चित घेतील आणि आणखी काही आवश्यक त्या कडक अशा प्रकारच्या उपाययोजना करायच्या असतील तपासाच्या संदर्भात तर निश्चित त्या ठिकाणी केल्या जातील. पण मला वाटतं दादांच्या अपघाती निधनाचं कुणी राजकारण करू नये ही माझी नम्र विनंती त्या ठिकाणी राहील. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच 2-3 दिवसापूर्वी सांगितलं आहे की सगळ्या एजन्सीज त्या ठिकाणी काम करतील. DGCAची सर्वात मोठी एजन्सी आहे ती त्या ठिकाणी काम करेल. केंद्रीय गृहमंत्री स्वतः या विषयात लक्ष घालून आहेत. आता त्यांचं पत्र आलं तर त्याचीही दखल घेतील. अमेरिकन गुप्तचर यंत्रणा आहे, त्यांनी घातपाताचा दावा केला आहे त्या ठिकाणी आणि त्यामुळे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पण म्हटलेलं आहे की आपल्या यंत्रणांवर विश्वास ठेवायचा की परदेशातल्या यंत्रणांवर, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. नाही, 100% आपल्याच यंत्रणेवर त्या ठिकाणी विश्वास ठेवायला पाहिजे.
केंद्रीय यंत्रणा देशासंदर्भात त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे सगळ्या बाजूने विचार करण्याची आवश्यकता आहे. परंतु यासाठी भारतातल्या एजन्सी ज्या अत्यंत सक्षम आहेत, काही देश आपल्या एजन्सीचं मार्गदर्शन घेतात, तपास करवून घेतात आणि त्याच्यामुळे आपल्या स्ट्रॉंग एजन्सीज आहेत. आता परदेशातल्या एजन्सीच्या बाबतीत काय भाष्य केलंय किंवा काय म्हटलंय त्याची मला कल्पना नाही. नक्कीच विलिनीकरणाबद्दल बरीचशी चर्चा आहे. जयंत पाटील यांनी सुद्धा आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केले. ज्यांच्यासोबत चर्चा झाली ती व्यक्तीच आता हयात नाही आहे. त्यामुळे जनतेनं निष्कर्ष काढावा की कोण विलिनीकरणाला या ठिकाणी मनाई करत आहे किंवा कुणाचा नकार आहे, अशा पद्धतीने त्यांनी भाष्य केलं आहे. नेमकं काय घडतंय? मला वाटतं ही गोष्ट खरं आहे की आज जी व्यक्तीच या ठिकाणी नाही, विलिनीकरणाचा निर्णय घेणारा नेताच आज नाही, तर आपण जर तरच्या शंका कुशंका त्यांच्या अपघाती निधनानंतर घेणं हे योग्य नाही आहे. विलिनीकरणाच्या बाबतीत जे काय असेल ते आता सुनेत्रा वहिनी आहेत, पवारसाहेब आहेत, हे वरिष्ठ पातळीवर ठरवतील आणि त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे, राष्ट्रीय अध्यक्षांनी भूमिका घेतली. आता त्या ठिकाणी विलिनीकरण करायचं तर भारतीय जनता पार्टीसोबत राष्ट्रवादी आहे, पण राष्ट्रवादी घड्याळासोबत ते लोक येणार आहेत का, असे अनेक विषय गुंतागुंतीचे आहेत आणि त्याच्यावर सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री किंवा पवारसाहेब एकत्रित भाष्य करतील तेच खरं. मंगळवारी सुनेत्राताई या बैठक घेणार आहेत आणि सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आहे. यामध्ये विलिनीकरण करायचं की नाही हा मूळ मुद्दा असणार आहे. भाजपची नेमकी या विलिनीकरणासंदर्भातली काय भूमिका आहे? विलिनीकरण करणं न करणं हा त्या ठिकाणी त्यांचा पक्षाचा विषय आहे. भाजपची भूमिका असायचं काय कारण नाही. एक गोष्ट खरी आहे की विलिनीकरण करताना निश्चितच भारतीय जनता पार्टी सोबतच सत्तेत राष्ट्रवादी अजितदादांचा पक्ष त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं विलिनीकरण झाल्यावर शरद पवारांच्या पक्षाला सुद्धा त्यांच्यासोबत यावं लागणार का, नसेल तर या ठिकाणी दादांच्या राष्ट्रवादीची काय भूमिका असेल, असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात. सध्या नरहरी झिरवळ मंत्री आहेत, ते नॉट रिचेबल झालेले आहेत आणि नेमके कुठे आहेत याचा थांगपत्ता लागत नाहीये. ते सुनेत्राताई यांची भेट घेणारे आणि आपली बाजू मांडणार असल्याची सुद्धा माहिती मिळते. बऱ्याच बातम्या त्यांच्या संदर्भातल्या सुद्धा पसरत आहेत. त्यांच्या विभागामध्ये भ्रष्टाचार होतो असा थेट आरोप होतो. नाही, मला वाटतं तो आरोप आहे, त्या संदर्भामध्ये अटक केलेली आहे. आणखी इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी होईल आणि झिरवळ साहेब असे मध्ये कुठेतरी जात असतात, नॉट रिचेबल होत असतात. याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. परंतु मला वाटत नाही की ते कुठे लपलेत किंवा मुद्दाम गेलेत. आपल्याला 2 दिवसात कळेल ते कुठे होते, काय केलं, त्यांचे स्पष्टीकरण येईल. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.